सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे 12 ज्योतिर्लिंगांच्या पौराणिक कथा। भगवान शिवाची 12 ज्योतिर्लिंगे देशाच्या विविध भागात आहेत। त्यांना द्वादश ज्योतिर्लिंगे म्हणतात। या ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि पूजा केल्याने भक्तांच्या अनेक जन्मांचे सर्व पाप नष्ट होतात। हे भगवान शिवाचे रूप आहे। आज मी तुम्हाला अशा शुभ ज्योतिर्लिंगांची कथा सांगणार आहे। गुजरातच्या काठियावाड परिसरात समुद्र किनाऱ्यावर असलेले श्री सोमनाथ मंदिर जगभर प्रसिद्ध आहे। हे ज्योतिर्लिंग पूर्वी प्रबंध क्षेत्र म्हणून ओळखले जात असे, जिथे भगवान श्रीकृष्णाने काही काळ घालवला होता। या ज्योतिर्लिंगांची कथा पुराणांमध्ये सांगितली आहे। दक्ष प्रजापतीला 27 मुली होत्या। सर्वांचे लग्न चंद्रदेवाशी झाले होते, परंतु फक्त रोहिणीला चंद्रापासून पूर्ण प्रेम आणि स्नेह होता। यामुळे दक्ष प्रजापतीच्या उर्वरित मुली खूप दुःखी होत्या। संतप्त पतीने चंद्रदेवाला हे अनेक प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु रोहिणीच्या प्रभावाखाली त्याच्या हृदयावर कोणताही परिणाम झाला नाही। दक्ष रागावला आणि त्याला क्षयरोग दिला। या शापामुळे चंद्रदेव लगेचच कुजू लागला। तो कुजताच थंडपणा आणि पाऊस आणण्याचे त्याचे सर्व प्रयत्न थांबले। सर्वत्र गोंधळ उडाला। चंद्रमा देखील खूप दुःखी आणि चिंताग्रस्त झाला। त्याची प्रार्थना ऐकून इंद्रदेव आणि ऋषी वशिष्ठ आणि इतर देव दादा ब्रह्माजींकडे त्याच्या उद्धारासाठी गेले। सर्व काही ऐकून ब्रह्माजींनी चंद्रमाला सांगितले, तुझ्या शापापासून मुक्त होण्यासाठी इतर देवांसह पवित्र प्रभास क्षेत्रात जा आणि मृत्युंजय भगवान शिवाची पूजा कर। त्यांच्या कृपेने तुझा शाप नक्कीच संपेल। ते होईल आणि तू रोगापासून मुक्त होशील। भगवान ब्रह्माच्या आज्ञेनुसार चंद्रदेवाने भगवान मृत्युंजयाची पूजा करण्याचे सर्व कार्य पूर्ण केले। त्याने कठोर तप केले आणि मृत्युंजय मंत्राचा 10 कोटी वेळा जप केला। यावर प्रसन्न होऊन मृत्युंजय भगवान शिवाने त्याला अमरत्वाचे वरदान दिले। चंद्रदेव म्हणाले, शोक करू नकोस। हे वरदान फक्त तुझा शापच नाहीसा करेल असे नाही, तर प्रजापती दक्षाच्या वचनाचे रक्षण करेल। कृष्ण पक्षात दररोज तुझे प्रत्येक चरण कमकुवत होईल आणि शुक्ल पक्षातही तुझे प्रत्येक चरण त्याचप्रमाणे कमकुवत होईल। अशा प्रकारे प्रत्येक पौर्णिमेला तू जगातील सर्व प्राणी पौर्णिमेच्या कृपेने प्रसन्न झाले। या वरदानाने चंद्रदेवाने पुन्हा 10ही दिशांना अमृत वर्षाव करण्याचे काम सुरू केले। शापातून मुक्त होऊन चंद्रदेव आणि इतर देवतांनी भगवान मृत्युंजयला प्रार्थना केली की तू येथे कायमचे माँ पार्वतीजींसोबत पूर्ण शक्तीने राहावे। भगवान शिव यांनी त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपात माँ पार्वतीजींसोबत येथे राहू लागले। महाभारतात वर्णन केलेल्या पवित्र प्रभास क्षेत्रात असलेल्या या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा महिमा अत्यंत महान आहे। श्रीमद भागवत गीतात सांगितले आहे आणि स्कंद पुराणात सविस्तरपणे सांगितले आहे की चंद्राचे एक नाव सोम आहे। त्याने येथे तपश्चर्या केली होती आणि भगवान शिव यांना आपला नाथ स्वामी मानले होते, म्हणून या ज्योतिर्लिंगाला सोमनाथ म्हणतात। श्री मल्लिकार्जुन आंध्र प्रदेशात दक्षिणेला कृष्णा नदीच्या काठावर स्थित आहे। श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग श्रीशैल पर्वतावर आहे, ज्याला कैलास देखील म्हणतात। महाभारत, शिवपुराण आणि पद्मपुराण यासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये त्याचे महत्त्व आणि महिमा तपशीलवार वर्णन केले आहे। पौराणिक कथांमध्ये
या ज्योतिर्लिंगाची कथा अशी आहे. एकदा भगवान शंकराचे 2 पुत्र श्री गणेश आणि श्री कार्तिकेय स्वामी त्यांच्या लग्नाबद्दल एकमेकांशी भांडू लागले. दोघेही म्हणू लागले की मी आधी लग्न करावे. त्यांची लढाई पाहून भगवान शंकर आणि माता पार्वती म्हणाले, जो कोणी संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालून प्रथम परत येईल त्याचा विवाह प्रथम होईल. हे ऐकून श्री कार्तिकेय स्वामी ताबडतोब आपल्या वाहन मोरावर बसून पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यास निघाले. गणेशजींसाठी हे काम खूप कठीण होते. त्यांचे शरीर जड होते आणि त्यांची स्वारी देखील एक लहान उंदीर होती. मग ते शर्यतीत स्वामी कार्तिकेयांशी कशी स्पर्धा करू शकत होते. पण त्यांची बुद्धी जितकी जड होती तितकीच कुशल आणि तीक्ष्ण होती. त्यांना पृथ्वीभोवती फिरण्याचा सोपा मार्ग सापडला. आईसमोर बसली होती. वडिलांची पूजा केल्यानंतर त्यांनी पृथ्वीभोवती फिरण्याऐवजी 7 वेळा वडिलांभोवती फिरून आपले काम पूर्ण केले आणि त्यांच्या पालकांभोवती फिरले. त्यांचे काम देखील शास्त्रानुसार पूर्ण झाले. हे सर्व पाहून स्वामी कार्तिकेय खूप रागावले. ते क्रौंच पर्वतावर गेले. पण माता पार्वती त्यांना शांत करण्यासाठी तिथे पोहोचली. जेव्हा कार्तिकला कळले की त्यांचे पालक येथे येणार आहेत, तेव्हा ते तिथून दुसरीकडे गेले. माता पार्वती आणि भगवान शिव त्यांच्या मुलाची वाट पाहत होते. ते ठिकाण आता श्रीशैलम म्हणून ओळखले जाते. त्यांच्या मुलाच्या त्रासाने त्रस्त होऊन त्यांनी ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले आणि तिथे राहू लागले. तेव्हापासून ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाऊ लागले. मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव. हे मल्लिकार्जुन शिवलिंग दर्शन घेणाऱ्या, त्याची पूजा करणाऱ्या आणि पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व सात्विक इच्छा पूर्ण करते. त्यांना सर्व प्रकारच्या भौतिक, दैवी आणि भौतिक अडथळ्यांपासून मुक्तता मिळते. श्री महाकालेश्वर हे सर्वात पवित्र ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात क्षिप्रा नदीच्या काठावर आहे. प्राचीन काळी याला उज्जैनी असे म्हटले जात असे. त्याला अवंतिकापुरी असेही म्हटले जात असे. हे भारतातील सर्वात पवित्र सप्तपुरींपैकी एक आहे. महाकाल ज्योतिर्लिंगाचा महिमा अपार आहे. महाभारत, शिवपुराण आणि स्कंद पुराणात याचे सविस्तर वर्णन आहे. एक कथा अशी आहे की एकेकाळी अवंतिकापुरीमध्ये एक अतिशय तेजस्वी ब्राह्मण राहत होता, जो वेद आणि तपश्चर्येत पूर्णपणे मग्न होता. एके दिवशी दूषण नावाचा एक दुष्ट राक्षस तिथे आला आणि त्याच्या तपश्चर्येत अडथळा आणू लागला. भगवान ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यानंतर तो खूप शक्तिशाली झाला होता. त्याच्या क्रूरतेने सर्वत्र दहशत पसरली होती. ब्राह्मणाचे दुःख पाहून सर्व प्राण्यांचे हितकारक भगवान शंकर तेथे प्रकट झाले. फक्त एका गर्जनेने तो क्रूर आणि अत्याचारी राक्षस जळून खाक झाला. ब्राह्मणांनी महादेवाला येथे बसण्याची प्रार्थना केली. ब्राह्मणांच्या विनंतीने प्रसन्न होऊन भगवान शिव येथे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात राहू लागले. भगवान तेथे मेघगर्जनेने प्रकट झाले आणि स्वतःचे नाव महाकाल ठेवले. म्हणूनच या सर्वात पवित्र ज्योतिर्लिंगाला महाकाल म्हणून ओळखले जाते. भगवान शिव हे काळाचे स्वामी आहेत. ते शेवटपर्यंत येथे राहतील, म्हणूनच त्यांना महाकाल म्हणतात. मध्य प्रदेशातील पवित्र नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या
ओम आकार पर्वतावर हे ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणी नर्मदेचे 2 नद्यांमध्ये विभाजन झाल्यामुळे मध्यभागी एक बेट तयार झाले. या बेटाला मांधाता पर्वत किंवा शिवपुरी म्हणतात. नर्मदेचा एक प्रवाह या पर्वताच्या उत्तरेकडे आणि दुसरा दक्षिणेकडे वाहतो. दक्षिणेकडील प्रवाह हा मुख्य प्रवाह मानला जातो. श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे मंदिर या मांधाता पर्वतावर आहे. प्राचीन काळी महाराज मांधातांनी या पर्वतावर तपश्चर्या केली होती, ज्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले होते, म्हणून या पर्वताला मांधाता पर्वत असे नाव पडले. या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे 2 रूप आहेत. एकाचे नाव ममलेश्वर आहे, जे ओंकारेश्वर पासून थोड्या अंतरावर नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. दोन्ही वेगवेगळे असूनही ते एकच मानले जातात. शिवलिंगाची 2 रूपे असल्याची कथा पुराणांमध्ये अशीच आहे. एकदा विंध्याने 6 महिने मोठ्या कष्टाने भगवान शिवाची पूजा केली. शंकरजी त्यांच्या पूजेने प्रसन्न झाले. त्यांनी तेथे दर्शन दिले आणि विंध्याला इच्छित वरदान दिले. विंध्याचलला हे वरदान मिळाल्याच्या निमित्ताने अनेक ऋषी आणि संतही तेथे आले. त्यांच्या प्रार्थनेवरून भगवान शिव यांनी आपल्या ओंकारेश्वराचे 2 भाग केले. एकाचे नाव ओंकारेश्वर आणि दुसरे या ठिकाणाचे नाव ममलेश्वर होते. जरी ही ठिकाणे आणि मंदिरे वेगवेगळी असली तरी दोघांची शक्ती आणि रूप एकच मानले जाते. ओंकारेश्वर हे भगवान शिवाचे एकमेव मंदिर आहे, जिथे दररोज एक विशेष गुप्त आरती केली जाते. या काळात पुजारींशिवाय कोणीही गर्भगृहात प्रवेश करू शकत नाही. शिवपुराणात या ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आहे. त्याचा महिमा तपशीलवार वर्णन केला आहे आणि श्री ओंकारेश्वर आणि श्री ममलेश्वरला भेट देण्याचे पुण्य देखील वर्णन केले आहे. नर्मदेत स्नान करण्याचे पवित्र फळ. श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग हे हिमालयाच्या शिखरावर केदारवर वसलेले आहे. पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये श्री केदारेश्वर ज्योतिर्लिंगाचे वर्णन केले आहे. या शिखराच्या महिमा वारंवार वर्णन केले आहे. या शिखराच्या पश्चिमेला पवित्र मंदाकिनी नदीच्या काठावर असलेले श्री केदारेश्वर महादेवाचे मंदिर आपल्याला धर्म आणि अध्यात्माकडे वाटचाल करण्याचा संदेश देते. शिखराच्या पूर्वेला अलकनंदा या सुंदर दऱ्यांच्या काठावर बद्रीनाथचे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. अलकनंदा आणि डाकिनी या दोन्ही नद्या खाली रुद्रप्रयाग येथे एकत्र येतात. या दोन्ही नद्यांचा हा एकत्रित प्रवाह देवप्रयाग येथे भागीरथी गंगेला मिळतो. अशा प्रकारे सर्वात पवित्र गंगेत स्नान करणाऱ्यांना श्री केदारेश्वर आणि बद्रीनाथ यांचे पाय धुण्याचा स्पर्श देखील मिळतो. असे म्हटले जाते की हे मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे 12,000 फूट उंचीवर आहे. हिवाळ्यात खराब हवामानामुळे हे मंदिर वर्षातून फक्त 6 महिने उघडे असते. पवित्र केदारनाथ मंदिर असे म्हटले जाते की हे ठिकाण हिंदू गुरु आदि शंकराचार्य यांनी इसवी सनाच्या 8व्या शतकात बांधले होते. महाभारतातील पांडवांनी जिथे शिव मंदिर बांधले होते असे मानले जाते की ते ठिकाण आदि शंकराचार्य यांनी पुन्हा बांधले. असे म्हटले जाते की पांडवांना त्यांच्या कौरव भावांना संपवायचे होते. नंतर त्यांच्या पापांची क्षमा मिळवण्यासाठी ते क्षमा मागण्यासाठी भगवान शिवाकडे गेले, परंतु भगवान शिव त्यांना भेटायला आले नाही. त्यानंतर भगवान शिव गुप्तेश्वरमध्ये लपले, जिथे आज केदारनाथचे ज्योतिर्लिंग आहे. पांडव आणि द्रौपदी यांना एक बैल दिसला, जो इतर बैलांना मारत होता. तो बैल खूप खास होता. पांडवांमध्ये भीमाने त्याला ओळखले की तो बैल दुसरा कोणी नसून भगवान शिव आहे.
त्याच्यापासून लपून बसलेले भगवान शिव नंदी बैलाच्या रूपात होते. भीमाने त्या बैलाला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. बैलाने स्वतःला जमिनीत गाडले होते. भीमाने बैलाची शिट्टी धरून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तो तेही करू शकले नाही. यानंतर भगवान शिव स्वतःला आणखी खाली ढकलले आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही भाग दिसले, जसे की त्याच्या पाठीचा वरचा भाग दिसला, हात केदारनाथमध्ये, हात तुंगनाथमध्ये, नाभी आणि पोट मध्यमेश्वरमध्ये, चेहरा रुद्रनाथमध्ये आणि मुलाचे डोके कल्पेश्वरमध्ये दिसले. पांडवांनी या 5 केदारांवर शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरे बांधली, ज्यामुळे त्यांना त्यांच्या पापांपासून मुक्तता मिळाली. आणि भगवान शिव यांनी वचन दिले की ते त्रिकोणाच्या स्वरूपात या पवित्र ठिकाणी केदारनाथमध्ये राहतील. म्हणूनच केदारनाथ भक्तांमध्ये इतके प्रसिद्ध आणि आदरणीय आहे. भगवान शिवाचे हे ज्योतिर्लिंग इतके चमत्कारिक आहे की येथे आलेल्या भयानक पुरामुळेही ते हलू शकले नाही. 2013 मध्ये जेव्हा पूर आला तेव्हा डोंगरावरून पाणी खाली पडत होते आणि मंदिराजवळ एक मोठा दगडही पाण्यासोबत थांबला. त्यामुळे पाण्याचा प्रवाह 2 भागात विभागला गेला आणि मंदिराला कोणतेही नुकसान झाले नाही. म्हणूनच आता या चमत्कारिक दगडाला भीमाशंकर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. त्याला भीमशिला असेही म्हणतात. हे ज्योतिर्लिंग पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या टेकड्यांवर आहे. त्याला भीमाशंकर असेही म्हणतात. या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेची कहाणी काहीशी अशी आहे. फार पूर्वी भीम नावाचा एक मोठा माणूस होता. तो एक शक्तिशाली राक्षस होता. तो कामरूपाच्या राज्यात त्याच्या आईसोबत राहत होता. तो महान राक्षस राजा रावणाचा धाकटा भाऊ असलेल्या कुंभकर्णाचा मुलगा होता. परंतु त्याने कधीही त्याच्या वडिलांना पाहिले नव्हते. कुंभकर्णाला शुद्धीवर येण्यापूर्वी श्रीरामांनी मारले. तो किशोरावस्थेत पोचल्यावर त्याच्या आईने त्याला सर्व काही सांगितले. भगवान विष्णूचा अवतार श्री रामचंद्रजींनी त्याच्या वडिलांना मारल्याचे ऐकून महाबली खूप रागावला. आता तो भगवान श्रीहरीला मारण्याचे मार्ग विचारू लागला. त्याच्या 1000 वर्षांच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न झाला. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्रह्माजींनी त्याला जग जिंकण्याचे वरदान दिले. आता ब्रह्माजींच्या त्या वरदानाच्या प्रभावाने तो राक्षस सर्व प्राण्यांना त्रास देऊ लागला आणि देवांच्या लोकांवर हल्ला करू लागला. असे करून त्याने इंद्रासारख्या सर्व देवांना तेथून हाकलून लावले. आता भीमाकडे संपूर्ण देव लोकांचे नियंत्रण होते. त्याने कामरूपाचा महान शिवभक्त राजा सुदीनाम याला पकडले आणि त्याच्या सेवकांसह कैद केले. अशा प्रकारे त्याने हळूहळू सर्व लोकांवर आपली सत्ता स्थापित केली. त्याच्या अत्याचारामुळे वेद, पुराणे, शास्त्रे आणि स्मृती पूर्णपणे नाहीशी झाली. त्याने कोणालाही कोणतेही धार्मिक कार्य करू दिले नाही. अशा परिस्थितीत यज्ञ, दान, तपस्या इत्यादी सर्व कामे पूर्णपणे थांबली. ऋषी आणि देवता देखील भीमाच्या दहशतीने घाबरले. तो भगवान शिव यांच्याकडे आश्रय घेण्यासाठी गेला आणि त्यांचे सर्व प्राण्यांचे दुःख संपवण्यासाठी त्यांना प्रार्थना केली. त्याचे व्रत ऐकून भगवान शिव म्हणाले, मी लवकरच त्या अत्याचारी राक्षसाचा वध करेन. त्याने माझ्या प्रिय भक्त राजा कामरूप आणि त्यांच्या सेवकांनाही त्यांच्यासमोर कैद केले आहे. जेव्हा लोकांनी पृथ्वीचे शिवलिंग ठेवले आणि पूजा केली, तेव्हा राक्षस भीमाने क्रोधाने आपली तलवार घेतली आणि जमिनीवर पडलेल्या शिवलिंगावर हल्ला केला. परंतु
त्याची तलवार शिवलिंगाला स्पर्श करण्यापूर्वीच त्या लिंगातून भगवान शंकर प्रकट झाले. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी काही 12 ज्योतिर्लिंगांपैकी माहिती दिलेली आहे आणि त्याची कथाही सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ अजून मोठा झाला असता, त्याच्यामुळे मी याचे पार्टमध्ये कन्वर्ट केलेले आहेत, पार्ट 1 पार्ट 2. तर दोन्ही पार्ट तुम्ही बघा, तुम्हाला छान माहिती आवडेल. आणि जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा आणि चॅनलसाठी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना जय हरी विठ्ठल.